रत्नागिरीतील दापोलीमध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली। रत्नागिरी, गुहागर, दापोली सर्वच समुद्रकिनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल झालेत। ही दृश्य आपण पाहतोय। कोकणातील सर्वच समुद्रकिनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल झालेत। दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। पाहूया। नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकणामध्ये असंख्य दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कोकणातले समुद्रकिनारे रत्नागिरी, रायगड, दापोली असेल, मुरुड असेल किंवा हरणे असेल, हे सर्व गुहागर असेल, हे सर्व समुद्रकिनारे पर्यटक आपल्याला असंख्य पाहायला मिळतात। आपण बघतोय की दापोली समुद्रकिनाऱ्यावरची दृश्य आहेत। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। समोरच सूर्य आहे, काही तासातच या सूर्य आहे तो अस्त झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या सूर्याचं शेवटचं दर्शन, या वर्षातल्या दिवसाचं दर्शन घेण्यासाठी इथं पर्यटक दाखल झालेले आहेत। कोकणातले समुद्रकिनारे म्हटलं तर सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून या कोकणाची एक वेगळी ओळख आहे। या वर्षाचा शेवटचा दिवस या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरती अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरत्या वर्षाला थोड्याच वेळात आपल्याला या सूर्यास्ताला सुद्धा बाय बाय करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी काही पर्यटक या ठिकाणी थांबणार आहेत। इकडचं जर हॉटेल्स बघितलं तर आपल्याला पूर्णतः बुकिंग झालेले पाहायला मिळतात। क्रिसमस सुट्टीनंतर आपल्याला सलग सुट्ट्या पाहायला मिळाल्या होत्या, मात्र काही 2-3 दिवस वर्किंग डेज असल्यामुळे काही पर्यटक आहेत ते परतीच्या मार्गाला होते। मात्र या ठिकाणी आता दापोलीमध्ये शेकडो पर्यटक दाखल झालेले आहेत। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।